शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून बाहेर काढा, मुख्यमंत्री यांचे आवाहन। वातावरणातील सततच्या बदलासह नैसर्गिक आपत्तीच्या दुष्टचक्रातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना बाहेर काढण्याकरता कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, तज्ज्ञ व संशोधक तसेच सीड्स कंपन्यांनी एकत्रितपणे प्रभावीपणे कार्य करणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिनांक 29 मे गुरुवार रोजी व्यक्त केले। परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात आयोजित केलेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती 2025 बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिक कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, स्वागताध्यक्ष तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, खासदार संजय जाधव, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगे, कृषी परिषदेचे महासचिव रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सुरेश मांढरे, अकोला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख, कोकण विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सपकाळ, सूरज जगताप, भागवत देवसरकर, प्रवीण देशमुख, दिलीप देशमुख, डॉक्टर कौशिक बॅनर्जी, आदिती सारडा, डॉक्टर VM मायंदे यांच्यासह कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉक्टर खिजर बेग, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉक्टर किशोर शिंदे हे यावेळी व्यासपीठावर विराजमान होते।